वाकी, मुकणी, भावली या सर्व धरणांची साधारणतः 50% पुढे पाणीसाठा उपलब्ध असताना देखील पश्चिम महाराष्ट्रात नांदूर मधमेश्वर कालव्याचे पाणी सुरू असून गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सोडवण्यात यावे या मागणीसाठी गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नांदूर मधमेश्वर कालव्याचे पाटबंधारे विभागाच्या गंगापूर येथील कार्यालयासमोर 15 एप्रिलपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। नांदूर मधमेश्वर कालव्याच्या संबंधित अधिकाऱ्यांनी 5 एप्रिल रोजी गंगापूर वैजापूर तालुक्यातील कालव्यात पाणी सोडणार म्हणून शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते। मात्र 15 एप्रिल उजेडला, पाणी काही सोडण्यात आले नाही। लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली संबंधित अधिकाऱ्याच्या संगनमताने गंगापूर तालुक्यातील हक्काचे पाणी नामका, उजवा कालवा व कोपरगाव कालव्यास सोडण्यात आले असून सतत असाच अन्याय करणार असाल तर सहन करणार नसून पाणी न सोडल्यास नागपूर मुंबई महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करणार आहे। गंगापूर वैजापूर नामका धरणावरील एक्सप्रेस कालवा नादुरुस्त 2 गेट तात्काळ दुरुस्त करण्यात यावे। ज्यावेळेस उजवा कालवा चालू होईल त्याच वेळेस डावा एक्सप्रेस कालवा चालू झाला पाहिजे। ज्याप्रमाणे रोटेशन पाणी इतर कालव्यास सोडण्यात आलेले आहे तसेच गंगापूर येथील शेतकऱ्यांना रोटेशन पाणी उपलब्ध करून देण्यात यावे। शासकीय नियमाप्रमाणे आमचे हक्काचे 11 TMC पाणी आम्हाला कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यात यावे, त्यात कसूर करण्यात येऊ नये यासह आदी मागण्यांसाठी गंगापूर तालुक्यातील मालुंजा, शिरसगाव, सरंजपूर, हदियाबाद येथील शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले। यामध्ये संदीप पवार, नानासाहेब गात, तात्याराव शिरसाट, निवृत्ती सोनवणे, संदीप सुकाणे, नारायण वारकर, अर्जुन सुकासे यांचा समावेश आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील जिंजुर्डे। 1972 साली तत्कालीन मुख्यमंत्री व त्या वेळचे पाटबंधारे खात्याचे अधिकारी यांनी एक अभ्यास केला की गंगापूर वैजापूर तालुका हा नेहमीच दुष्काळग्रस्त असतो, इथं खूप कमी पर्जन्यमान होतं आणि त्यांनी अभ्यास करूनच नाशिक जिल्ह्यामध्ये एक 4 धरणं बांधून त्याचं पाणी कॅनलद्वारे वैजापूर गंगापूरला देण्याचे ठरवलं होतं आणि त्या पद्धतीने कामही झालं। धरणंही बांधण्यात आले आणि या सर्व 4ही धरणं मिळून 11 TMC पाणी गंगापूर वैजापूरला मिळणार होतं आणि त्यातून हा दोन्ही तालुके सुजलाम सुफलाम होणार होते। परंतु भविष्यात पश्चिम महाराष्ट्रातील पुढारी असेल किंवा काही अधिकारी असेल यांनी संगनमत करून जवळपास ह्या धरणातील 7 TMC पाणी पश्चिम महाराष्ट्रात पळवलं आणि वैजापूर गंगापूर तालुके हे सुजलाम सुफलाम होण्याचं फक्त स्वप्नच राहिलं आणि आता शेतकरी एवढा बेकार आहे की त्याचं बागायत टिकवण्यासाठी त्याला फार मरायची वेळ आलेली आहे आणि त्याचं हक्काचं पाणी असूनही त्याला ह्या असं वनवन करत असं उपोषण करावं लागत आहे। तर तुमच्या माध्यमातून शासनाला एकच विनंती आहे की आम्हाला भीक नको, आम्हाला आमच्या हक्काचं जे 11 TMC पाणी आहे, तुम्ही जो करार केलेला आहे 11 TMCचा त्याप्रमाणे आम्हाला 11 TMC पाणी द्या, एवढं बोलून थांबतो। जय हरी। नांदूर मधमेश्वरचं पाणी सोडण्यासाठी आज आम्ही इथं उपोषणला बसलेलो आहे। आपल्या धरणाचा, आपल्या गंगापूर वैजापूर एक्सप्रेस कॅनलचा 11 TMC पाणी, 11 TMC पाणी फक्त त्यांना 1 TMC 75 पॉईंट पाणी सोडलेलं आहे, म्हणजे 2.25 TMC सोडलेलं आहे। आपलं पाणी शिल्लक किती? ज्यावेळेस आम्ही गंगापूर ते धरणावर आम्ही पायी दिंडी काढली होती त्यावेळेस आपल्या धरणामध्ये भरपूर पाणी आणि तिथल्या लोकांना विचारलं हे पाणी कुठं चालू आहे, ते म्हणजे मराठवाड्यात, आणि आम्ही प्रत्यक्ष पाहिलं तर ते पाणी पश्चिम महाराष्ट्रात चालू आहे। म्हणजे एवढा मोठा अन्याय होतो, म्हणजे मराठवाड्यातलं पाणी पश्चिम महाराष्ट्रात चालू आहे, पण आमचं पाणी आम्हाला द्या, त्यांचं पाणी त्यांना द्या। बरं, यांनी कधी म्हणजे सांगितलं होतं पाणी सोडणार म्हणून? पाणी 2 तारखेची तारीख दिली होती। 2 काय? 2 एप्रिल। हा, मग आज किती तारीख आहे? अजून पाणी सुटलेलं नाही, आज 16 तारीख आहे। आता काय म्हणणं आहे त्यांचं? ते पाणी शिल्लक नाही तर प्यासाठी सोडू पुढच्या महिन्यात। किती तारखेला? तारीख अजून डिक्लेअर नाही। पुढच्या कोणत्या महिन्यात? मे महिन्यात। मे महिन्यात। बरं, तुम्ही त्यांनी पाणी नाही सोडलं, तुम्ही काय तुमचं आंदोलन काय? नाही साहेब, आम्ही आता आंदोलन तरी चालू ठेवणार आहे, उपोषण चालू ठेवणार आहे, परंतु आता कुठंच नाही न्याय मिळाला। तर गंगापूर, वैजापूर, कोपरगावचे काही गाव आहे, हे 3ही तालुक्या मिळून आम्ही जलभरो आंदोलन करणार आहे। मग काय न्याय होईल तर लागेल तो लागेल, नाही त्यात तर आम्हाला न्याय नाही मिळाला तर मग पाठ हवार करून टाकणार आहे। मग दुसरं काय पर्याय? कारण की जिकडे सत्ता तिकडेच पाणी चालू आहे, पण सत्तावाल्यानं सुद्धा एवढा गैरसमाज करायला नाही पाहिजे, गैरवर्तणूक करायला नाही पाहिजे। आमचं पाणी तिकडे चाललं,
2 महिन्यापासून फुल दाबाचे कॅनल चालू आहे. हे जर खोटं असलं, तुम्ही जे म्हणलं ते मी ऐकायला तयार आहे. कोट दम मारायचा. आज आमचे मोसंबी एवढ्या गळू राहिल्या, झाडं वाळून चालले, शासनाने दिले पाणारे आज फळाला आल्या. आता यांना आम्हाला पीक मिळालं असतं, ते वाळून चाललं. काय करणार आहे मी? करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.